Hello dear students, welcome back to my channel. Today we learn class 6 science chapter number 1 natural resources air, water and land. ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरची एक्सरसाइज कंप्लीट करणार आहोत आणि क्वेश्चनचे आन्सर्स मी तुम्हाला इझी वेने एक्सप्लेन करून दाखवणार आहे जेणेकरून लर्न करताना तुमच्या ते लवकर लक्षात राहतील. आणि ह्या चॅप्टरची तुम्हाला फुल एक्सप्लेनेशन हवं असेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. क्वेश्चन नंबर 1 आहे फिल इन द ब्लँक्स. त्यामधील ए आहे द लेयर ऑफ ओझोन गॅस ॲब्सॉर्ब डॅश डॅश रे दॅट कम फ्रॉम द सन टू द अर्थ. मीन्स काय की सूर्यापासून असे कोणते रेज येतात जे ओझोन गॅस ॲब्सॉर्ब करून घेतो आणि पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही. आन्सर येणार अल्ट्राव्हायलेट रेज. त्यामधील बी आहे ऑफ द टोटल वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ फ्रेश वॉटर फॉर्म्स डॅश डॅश पर्सेंट. मीन्स पृथ्वीवरती जेवढं पण पाणी अवेलेबल आहे त्यामधील फ्रेश वॉटर हे किती पर्सेंट आहे, म्हणजेच पोटेबल वॉटर पिण्यायोग्य किती पर्सेंटेज आहे, 0.3%. आन्सरमध्ये लिहायचं 0.3%. त्यामध्ये सी आहे बोथ डॅश डॅश अँड डॅश डॅश कॉन्स्टिट्युएंट आर प्रेझेंट इन द सॉईल. असे कोणते कॉन्स्टिट्युएंट आहे जे सॉईलमध्ये प्रेझेंट आहे, तर बायोटिक अँड अबायोटिक. आन्सरमध्ये येणार बायोटिक अँड अबायोटिक. सेकंड क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 व्हाय इज इट सेड दॅट. असे का म्हटले जाते. त्यामधील ए आहे द ओझोन लेयर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. म्हणजे आपल्या ओझोन लेअरला अर्थचा प्रोटेक्टिव्ह शेल का म्हणतात, संरक्षक कवच ओझोन लेअरला का म्हणतात. तर आन्सरमध्ये बघा आपण आन्सर सर्व पॉईंटनुसार बघणार आहे जेणेकरून आपल्याला लर्न करायला तुम्हाला सोपे जाणार आणि समजायला पण सोपे जाणार. तर यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे द सन रेज विच रीच टू द अर्थ contains harmful ultraviolet rays which are harmful to all living organisms. Means बघा फर्स्ट पॉईंट मिनिंग काय म्हणतो, जे सूर्यापासून रेज येतात ते हार्मफुल रेज असतात. त्यामध्ये काही तर ते रेज असतात अल्ट्राव्हायलेट रेज, आणि हे जे अल्ट्राव्हायलेट रेज आहे पूर्ण लिव्हिंग थिंगसाठी हार्मफुल रेज आहे. त्यामधील सेकंड पॉईंट बघा द ओझोन लेअर प्रेझेंट इन द लोअर स्ट्रॅटोस्फिअर absorb these UV rays and protect the earth from them. Means जी ओझोन लेअर आहे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये, बघा स्ट्रॅटोस्फिअर ही पृथ्वीच्या वरची लेअर आहे ॲटमॉस्फिअरमधली. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, वातावरण. जे पृथ्वीच्या वरती जे वातावरण आहे त्यामध्ये एक स्ट्रॅटोस्फिअर अशी लेअर आहे आणि त्या लेअरमध्ये ओझोन लेअर प्रेझेंट आहे. ओके, मग ही जी ओझोन लेअर आहे सूर्यापासून येणारे हार्मफुल UV रेज ॲब्सॉर्ब करून घेते, म्हणजे पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही आणि आपल्या पृथ्वीला प्रोटेक्ट करते. त्यामधील थर्ड पॉईंट आहे देअरफॉर इट इज सेड दॅट द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. म्हणून आपल्याला काय म्हटलेलं आहे की जी ओझोन लेअर आहे ती पृथ्वीचे प्रोटेक्टिव्ह शेल आहे, संरक्षक कवच आहे. ओके, नेक्स्ट घेऊया आपण क्वेश्चन बी वॉटर इज लाईफ. असे का म्हटले, वॉटर इज लाईफ का म्हटले आहे. आन्सर पॉईंट 1 वॉटर इज अ गुड सॉल्वंट अँड इट डिझॉल्व मेनी सबस्टन्सेस. बघा वॉटर हे काय आहे, एक गुड सॉल्वंट आहे. म्हणजेच काय की त्यामध्ये काय कोणताही सबस्टन्स हा जो असतो, सबस्टन्स मीन्स काय पदार्थ, कोणताही पदार्थ त्यामध्ये डिझॉल्व होतो. डिझॉल्व होणे म्हणजे पूर्णपणे विरघळणे. फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तुम्हाला तर बघा तुम्ही शरबत करता घरी आणि शरबतमध्ये वेगवेगळे पदार्थ टाकतो आपण, साखर, मीठ वगैरे वगैरे, तर ते सर्व पाण्यामध्ये डिझॉल्व होतात म्हणून त्याला गुड सॉल्वंट म्हणतात. सेकंड पॉईंट आहे इन द फ्लुइड प्रेझेंट इनसाइड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम द मेजर प्रोपोर्शन इज वॉटर. बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जे सजीव प्राणी आहेत, सजीव प्राण्यांच्या बॉडीमध्ये जे पण काही मेजर प्रमाणामध्ये लिक्विड आहे, फ्लुइड आहे, म्हणजे पातळ पदार्थ असेल तर तुम्हाला माहितीच आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ब्लड आहे. ब्लडमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वॉटर प्रेझेंट असते. ओके, नेक्स्ट थर्ड पॉईंट बघा द ह्युमन ब्लड इज मेड अप ऑफ 70% वॉटर अँड द सॅप ऑफ प्लांट इज ऑल्सो कंटेन वॉटर. मग यामध्ये काय म्हटले की ह्युमन ब्लड, मनुष्यामध्ये जे पण काही ब्लड आहे त्या ब्लडमध्ये 70% हे वॉटर आहे. ओके, आणि झाडाची जी सॅप आहे म्हणजे प्लांटची जी सॅप आहे त्यामध्ये पण जास्त प्रमाणामध्ये वॉटर असतं. ठीक आहे, नेक्स्ट बघा
4 पॉइंट विदाउट वॉटर नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन सर्वाईव्ह. वॉटर म्हणजे पाण्याशिवाय आपण एकही दिवस जगू शकतो का? कोणतंही लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोणताही सजीव प्राणी हा पाण्याशिवाय जगू शकणार नाही. देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ. 5th पॉईंट काय म्हणतो? म्हणून आपण वॉटर हे लाईफ म्हटलेलं आहे. ओके, आय होप डू यू अंडरस्टँड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर सी. सी वॉटर इज युजफुल इव्हन दो इट इज नॉट पोटेबल. बघा काय म्हटलंय क्वेश्चन, की जे सी वॉटर आहे, समुद्राचं पाणी आपल्याला युजफुल आहे, परंतु ते आपल्याला पिण्यायोग्य नाही. पोटेबल मीन्स काय? पिण्यायोग्य नाही, नॉट पोटेबल. परंतु ते आपल्याला युजफुल आहे. मग कसं युजफुल आहे असं का म्हटलंय? तर बघा आन्सरमध्ये पॉईंट नंबर 1, देअर आर मेनी ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स इन द मराईन वॉटर ऑफ सम ऑफ ॲनिमल आर इडिबल. मीन्स काय? बघा जे काही आपल्याला सी वॉटरमध्ये ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स दिसतात त्यामधील आपल्याला काही एडिबल आहेत. एडिबल मीन्स काय? खाण्यायोग्य. फॉर एक्झाम्पल फिश, जास्त प्रमाणामध्ये मासेमारी होते आणि मासे जास्त प्रमाणामध्ये एडिबल आहेत. ओके, आणि इथे मराईन वॉटर म्हटलेलं आहे म्हणजेच काय? की समुद्राचं पाणी. ओके, नेक्स्ट आपण बघूया पॉईंट नंबर 2. द वॉटर फ्रॉम द सी इव्हॅपोरेट टू फॉर्म क्लाउड विच ब्रिंग्स रेन. that means sea water are important for water cycle. बघा जेव्हा उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन तापतं तेव्हा पाण्याची वाफ होऊन आकाशामध्ये जाते वरती. समुद्रावरची जी पाण्याची वाफ होऊन ही आकाशामध्ये जाते, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इव्हॅपोरेट होते. इव्हॅपोरेट होणे म्हणजे पाण्याची वाफेत रूपांतर होणे. आणि हेच पाणी वरती जाऊन ढगांच्या रूपामध्ये तयार होतं आणि हेच ढग पाण्याच्या रूपामध्ये खाली पडतात. म्हणजे अशाच प्रकारे आपल्याला समुद्रापासून फ्रेश वॉटर पण मिळतं. म्हणजे समुद्राचं पाणी ही वॉटर सायकलला खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट 3. द सी वॉटर ऑल्सो हेल्प द लँड टू कूल ड्यू टू ब्रिजेस. आता समुद्राचं पाणी हे जमिनीला थंड ठेवण्यासाठी पण उपयोगी आहे. तर कसं? समुद्रावरून वाहत येणारे मोठे मोठे जे वारे आहेत ते वारे लँड प्रदेशमध्ये येतात. म्हणजेच काय? की लँड रिजन जमीन प्रदेशामध्ये येतात आणि तिथं ते वातावरणाला थंड करतात. ओके, नेक्स्ट पॉईंट 4. द सॉल्ट विच वी नीड इज ऑल्सो ऑब्टेन्ड फ्रॉम सी वॉटर. बघा जे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सॉल्ट लागतं, सॉल्ट म्हणजे सर्वांना माहिती आहे मीठ, आपण जे दैनंदिन जीवनामध्ये यूज करतो ते आपल्याला समुद्रापासूनच मिळतं. ओके, नेक्स्ट आहे 5th पॉईंट. देअरफॉर सी वॉटर इज युजफुल इव्हन दो इट इज नॉट पोटेबल. म्हणून जरी ते पिण्यायोग्य पाणी नसेल तरीही आपल्याला त्याचे खूप वेगवेगळे प्रकारचे फायदे आहेत. ओके, नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. व्हॉट विल हॅपन इफ. असे झाले तर. बघा त्यामधील ए आहे मायक्रोब्स इन द सॉइल गेट डिस्ट्रॉइड. सॉइलमधले मातीमधले जे मायक्रोब्स आहेत ते डिस्ट्रॉइड झाले तर काय होईल? डिस्ट्रॉइड होणे म्हणजे नष्ट होणे. आन्सरमध्ये बघा फर्स्ट पॉईंट, मायक्रोब्स डिकम्पोज डेड प्लांट अँड ॲनिमल्स द कन्व्हर्टेड इट इन टू ह्युमस. काय असतं मायक्रोबचं काम? जे मेलेले प्लांट्स आणि ॲनिमल्स आहे, वनस्पती आणि प्राणी आहे, त्यांच्या बॉडीला डिकम्पोज केल्यानंतर त्या कशामध्ये कन्व्हर्शन होतं? ह्युमसमध्ये कन्व्हर्शन होतं. आता ह्युमस म्हणजे काय? तर सॉईलमधली जी वरची लेयर असते ती असते ह्युमस. ओके, सेकंड पॉईंट, ह्युमस ऑल्सो ॲरिड सॉईल होल्ड वॉटर अँड मेक सॉईल फर्टाईल. मग ह्युमसचं काम काय असतं? की सॉईल मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते आणि फर्टाईल मातीची फर्टिलिटी वाढवते म्हणजे सुपीकता वाढवते, त्यामध्ये पिकं चांगल्या प्रकारे येऊ शकतात. थर्ड पॉईंट आहे इफ मायक्रोब्स आर डिस्ट्रॉइड ह्युमस विल नॉट बी फॉर्म्ड अँड द सॉईल विल नॉट बिकम फर्टाईल अँड इट विल नॉट सपोर्ट द ग्रोथ ऑफ प्लांट. थर्ड पॉईंटमध्ये आपल्याला म्हटलं आहे जर समजा मायक्रोब्सच नसले आणि मायक्रोब्स जर डिस्ट्रॉइड झाले तर ह्युमस हे तयार होणार नाही आणि ह्युमसच तयार झालं नाही तर आपली सॉईल ही फर्टाईल होणार नाही आणि सॉईल फर्टाईल झाली नाही तर आपल्या प्लांटला ग्रोथ करण्यासाठी म्हणजे वाढण्यासाठी झाडांना सपोर्ट मिळणार नाही.
ओके, म्हणजे सर्व एकमेकांवर डिपेंडेड आहे, म्हणून मायक्रोब जर नष्ट झाले तर आपले प्लांट हे व्यवस्थित वाढू शकणार नाही. ओके, नेक्स्ट आहे बी क्वेश्चन थर्डमधील. द नंबर ऑफ व्हेकल्स अँड फॅक्टरीज इन युअर सराउंडिंग इन्क्रीजेस. जर समजा व्हेकल्स आणि फॅक्टरीज, व्हेकल्स म्हणजे वाहने आणि फॅक्टरीज म्हणजे मोठमोठ्या कंपन्या, ह्या जर आपल्या आजूबाजूला इन्क्रीज झाल्या म्हणजे वाढल्या तर काय होणार? आन्सरमध्ये फर्स्ट पॉईंट, व्हेकल रन व्हेन कंबशन ऑफ पेट्रोल ऑर डिझेल टेक्स प्लेस. बघा, व्हेकल्स जे आहे वाहने हे कशावरती चालतात? फ्यूलवरती चालतात. फ्यूल लाईक पेट्रोल अँड डिझेल, ह्या म्हणजे यापैकी कोणाचं कंबशन झाल्यानंतर, कंबशन होणे म्हणजे जळणे, ह्या दोघांपैकी कोणाचं कंबशन झाल्यानंतरच ते चालू शकतात. मग सेकंड पॉईंट बघा, व्हेन डज फ्यूल बर्न गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड आर रिलीज्ड इन टू द एअर. काय होतं? जेव्हा हे जे फ्यूल्स आहे लाईक पेट्रोल अँड डिझेल हे कंबशन होतात, हे जळतात, तेव्हा त्यामधून गॅसेस इमिट होतात, गॅसेस बाहेर निघतात. कोणत्या प्रकारचे? लाईक कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड. आणि हे गॅसेस निघून डायरेक्टली कुठे रिलीज होतात? कुठे मिक्स होतात? एअरमध्ये, हवेमध्ये मिक्स होतात. थर्ड पॉईंट बघा, दिस गॅस आर हार्मफुल. आणि हे कसे गॅसेस आहेत? वातावरणासाठी खूप हार्मफुल आहेत, घातक आहेत. फोर्थ पॉईंट, इफ द गॅसेस आर मिक्स्ड विथ एअर दे कॉज एअर पॉल्युशन. म्हणजे हे जर गॅसेस एअरमध्ये मिक्स झाले जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तर एअर पॉल्युशन होणार. म्हणजेच काय? एअर पॉल्युशन मीन्स काय? हवेचं प्रदूषण होईल. आता हवेचं प्रदूषण म्हणजे काय? तर बघा, हवेमध्ये आपण बघितलं की ॲटमॉस्फिअरमध्ये खूप सारे गॅसेस प्रेझेंट्स असतात, पण त्या गॅसेसचं एक समतुल्य प्रमाण असते आणि ते प्रमाण जर ते प्रपोर्शन खालीवरती झालं किंवा कमी जास्त झालं तर एअर पॉल्युशन होतं. मग हे जे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हवेमध्ये मिक्स जास्तीत जास्त प्रमाणामध्ये झाले तर त्याचं प्रमाण वाढल्यानंतर एअरचं पॉल्युशन होणार. ओके, फिफ्थ पॉईंट आहे, हेन्स इफ द नंबर ऑफ व्हेकल्स अँड फॅक्टरीज इन अवर सराउंडिंग इन्क्रीजेस एअर पॉल्युशन इन्क्रीजेस. ओके, काय म्हटले त्यांनी की जर व्हेकल्स आणि फॅक्टरीज जर इन्क्रीज झाल्या आपल्या आजूबाजूला तर एअर पॉल्युशन नक्कीच इन्क्रीज होईल. ठीक आहे. क्वेश्चन थर्डमधील सी क्वेश्चन बघूया. द टोटल सप्लाय ऑफ पोटेबल वॉटर इज फिनिश्ड. बघा, जे पोटेबल वॉटर आहे आपल्या अर्थवरती, पोटेबल वॉटर मीन्स काय? जे पिण्यायोग्य पाणी आहे ते पाणी जर सप्लाय म्हणजे त्या पाण्याचा सप्लाय जर बंद झाला किंवा ते पाणी पूर्णपणे संपलं तर काय होईल? तर फर्स्ट पॉईंट आहे आन्सरमध्ये, इफ द टोटल सप्लाय ऑफ पोटेबल वॉटर इज फिनिश्ड द लिव्हिंग वर्ल्ड विल ऑल्सो कम टू ॲन एंड बिकॉज ऑल लिव्हिंग बीइंग्स डिपेंड ऑन वॉटर. ठीक आहे. आपण वॉटर इज लाईफ या प्रश्नामध्ये बघितलंच होतं की काय पाण्याचे महत्त्व आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की विदाऊट वॉटर कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो असणार तो सर्वाईव्ह करू शकणार नाही अर्थवरती. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, विदाऊट वॉटर देअर बॉडीली फंक्शन विल नॉट रन स्मूथली. आपले जे बॉडी फंक्शन्स आहेत लाईक एक्सक्रिटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, ज्या आपल्या बॉडीमधल्या सिस्टीम आहेत त्या सिस्टीमला वॉटरची खूप आवश्यकता असते कंटिन्युअस करण्यासाठी. ओके, आणि ह्या ज्या सिस्टीम आहे ह्या स्मूथली रन होणार नाही, व्यवस्थितपणे चालणार नाही विदाऊट वॉटर. ओके, क्वेश्चन नंबर 4, मॅच द फॉलोइंग. ग्रुप ए मध्ये दिलेला आहे फर्स्ट कार्बन डायऑक्साईड, सेकंड ऑक्सिजन, थर्ड वॉटर वेपर, फोर्थ मायक्रोब्स. ग्रुप बी मध्ये आहे ए जनरेशन ऑफ सॉइल, बी रेन, सी प्लांट अँड फूड प्रोडक्शन, सी कंबशन. मग फर्स्ट कार्बन डायऑक्साईड आहे सी नंबर, प्लांट अँड फूड प्रोडक्शन. ओके, म्हणजे कार्बन डायऑक्साईड हे प्लांटचं फूड प्रोडक्शन तयार करण्यासाठी, अन्न तयार करण्यासाठी उपयोगी पडतं. नेक्स्ट ऑक्सिजन काय आहे? कंबशन. आता बघा, ऑक्सिजन डी कंबशन याला मॅच करायचं आहे. जेव्हा काही कंबशन होतं, एखादी वस्तू, एखादं लाकूड काही वगैरे जळतं तर त्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते जळण्यासाठी. नेक्स्ट आहे थर्ड नंबर वॉटर वेपर. वॉटर वेपर हे आपल्याला पाण्याच्या स्वरूपात मिळतात, जसं की पाणी. वॉटर वेपर म्हणजे काय? पाण्याची वाफ. आणि त्याचा आन्सर लावायचं बी नंबर रेन.
नेक्स्ट आहे मायक्रोब्स. मायक्रोब्स कुठे असतात? जनरेशन ऑफ सॉईल. ओके, सॉईलमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला मॅथ्स पेअर करायचे आहे. नेक्स्ट घेऊया आपण क्वेश्चन नंबर 5. नेम द फॉलोइंग. त्यामधील ए आहे कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द बायोस्फिअर. आता बायोस्फिअरमध्ये कोणते कोणते कॉन्स्टिट्युएंट्स असतात ते आपल्याला लर्न करायचे. आन्सर बघा, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड ऑल द लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. जे 3 स्फिअर आहेत, ॲटमॉस्फिअर म्हणजे काय की हवेतील वातावरण असतं, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण पाण्यातील वातावरण असतं, आणि लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण जमिनीवरील जे वातावरण असतं त्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो. हे तिन्ही वातावरण मिळून बायोस्फिअर तयार होतं आणि त्यामध्ये ऑल लिव्हिंग थिंग्स हे प्रेझेंट्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट बघूया त्यामधील बी क्वेश्चन. बायोटिक कॉन्स्टिट्युएंट ऑफ सॉईल. काय आहे बायोटिक कॉन्स्टिट्युएंट? तर ॲन्सरमध्ये बघा, मायक्रोब्स, वर्म्स, इन्सेक्ट, रॅट, रूट ऑफ ट्री अँड प्लांट दॅट लिव्स अँड रिमेन ऑफ ॲनिमल. ओके. तर हे सर्व कॉन्स्टिट्युएंट कुठे प्रेझेंट आहे, कुठे कशामध्ये मोडतात? हे बायोटिक कॉन्स्टिट्युएंटमध्ये. नेक्स्ट बघूया सी नंबर क्वेश्चन. फॉसिल फ्यूल. फॉसिल फ्यूलमध्ये काय येतं? पेट्रोल, डिझेल अँड केरोसिन. ओके. नेक्स्ट बघूया इनर्ट गॅसेस इन एअर. आन्सर ऑर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन. नेक्स्ट बघूया ई नंबर. गॅसेस दॅट आर हार्मफुल टू ओझोन लेअर. ओझोन लेअर जे आहे प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. ओके, आपल्या पृथ्वीचं संरक्षण कवच आहे. मग ह्या संरक्षण कवचला हार्मफुल, याच्यासाठी घातक असे असणारे गॅसेस कोणते आहेत? तर क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स अँड कार्बन टेट्राक्लोराइड. हे 2 प्रकारचे गॅसेस ओझोन लेअरसाठी खूप हार्मफुल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सी. ट्रू ऑर फॉल्स. त्यामधील ए बघा, लँड अँड सॉईल आर द सेम थिंग्स. काय आन्सर येणार? फॉल्स येणार, कारण की लँड अँड सॉईल हे सेम थिंग्स आहेत का? नाही. नेक्स्ट बी नंबर. द वॉटर इन अ लेक इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. लेक सर्वांना माहिती आहे तळे असतं. मग याच्यामध्ये जे तलावांमध्ये जे पाणी असतं ते ग्राउंड वॉटर पाणी आहे का? नाही, म्हणून आन्सर येणार फॉल्स. नेक्स्ट बघूया सी. It takes about 1000 years to form a 25 cm thick layers of soil. काय म्हटलंय आपल्याला की सॉइलचा 25 सेंटीमीटर, मातीचा 25 सेंटीमीटर लेयर बनण्यासाठी 1000 वर्ष लागतात. तर आन्सर येणार फॉल्स. तर काय आहे बरोबर? मातीचा 2.5 सेंटीमीटर थर बनण्यासाठी 1000 वर्ष लागतात. ओके. नेक्स्ट बघूया आपण डी. रेडॉन इज यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स. रेडॉन हा डेकोरेटिव्ह लाईट्समध्ये यूज केला जातो का? नाही. आपण युजेस ऑफ गॅसेस बघितलं आहे, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल कशासाठी यूज होतो रेडॉन. तर आन्सर येणार फॉल्स. क्वेश्चन नंबर 7 आहे आन्सर इन युअर ओन वर्ड्स. त्यामधील ए आहे एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ अ डायग्राम हाऊ सॉईल इज फॉर्म्ड. म्हणजे तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवायची आहे आणि एक्सप्लेन पण करायचं आहे की माती ही कशी तयार होते. तर आन्सरमध्ये आहे फर्स्ट पॉईंट, सॉईल इज फॉर्म बाय द नॅचरल प्रोसेस. सॉईल ही काय आहे? नॅचरल प्रोसेस आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे. ठीक आहे. त्याला कोणी मनुष्य तयार करतो का? नाही. इट इज नॅचरल प्रोसेस. सेकंड पॉईंट बघूया. हीट, कोल्ड अँड द रेन वॉटर कॉज वेदरिंग ऑफ द बेडरॉक. म्हणजे बेडरॉक, वेदरिंग ऑफ बेडरॉक मीन्स काय की जे मोठे मोठे दगड असतात जमिनीच्या आतमध्ये त्याचं वेदरिंग होणे किंवा त्याचं विभागणी होणे, तुटणे. तर ह्याला कारण काय आहे? हीट, कोल्ड अँड रेन वॉटर हे मेन 3 कारण आहे. थर्ड नंबरचा पॉईंट, दिस वेदरिंग प्रोसेस फॉर्म स्टोन, सँड अँड सॉईल फ्रॉम द ओरिजिन रॉक. ओके. म्हणजे हे जे प्रोसेस आहे ह्या प्रोसेसमध्ये काय येतं? आधी स्टोन होतो, जो ओरिजिनल रॉक असतो मोठा दगड, त्याचं स्टोनमध्ये म्हणजे छोट्या दगडांमध्ये रूपांतर होतं. नंतर त्या छोट्या दगडांचं सँडमध्ये म्हणजे थोडे वाळूमध्ये एकदम छोट्या दगडांमध्ये रूपांतर होतं आणि नंतर त्याच्यापासून सॉईल तयार होते. ओके. फोर्थ पॉईंट, दिस सप्लाय द बायोटिक कंपोनेंट ऑफ द
सॉईल. मग हे काय करतात, ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये हीट, कोल्ड अँड रेन वॉटर याच्यामध्ये सॉईलमध्ये हे अबायोटिक कंपोनेंट मिक्स होतात. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया. मायक्रोब्स, वॉर्म, इन्सेक्ट अँड रुडेंट्स फर्दर ॲड टू प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन. म्हणजे ही जी सॉईल फॉर्मेशन होत असते, ही प्रक्रिया जी होत असते, ह्या प्रक्रियेच्या दरम्यान तिथं मायक्रोब तयार होतात, इन्सेक्ट तयार होतात. ओके, आणि ह्यामुळे काय होतं, मग त्या मातीला म्हणजे ती जी सॉईल फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये ह्युमस हे पण तयार होतं. नेक्स्ट बघूया आपण 6 पॉईंट. द रूट्स टू बिग ट्री दॅट ग्रो ऑन लँड ऑल्सो आर वेदरिंग एजंट्स. बघा, रूट्स जे आहे हे पण एक वेदरिंग एजंट्स आहेत, म्हणजेच काय मोठे रॉक्स फोडण्याचे कामं ते पण करतात. कसे, तर ऑल दीज फॅक्टर्स कॉजेस सॉईल फॉर्मेशन इन अ व्हेरी स्लो अँड कंटिन्युअस वे. बघा, आता झाडाचे मोठमोठ्या झाडांचे जे रूट्स असतात, मुळा असतात, ते खूप खोलवर जातात आणि खोलवर जाता जाता ते म्हणजे मोठ्या मोठ्या दगडांना फोडण्याचे पण कामं करतात. म्हणजे हे सगळे जे कंपोनेंट्स आहे, हे जे फॅक्टर्स आहे, हे सॉईल फॉर्मेशनमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे आणि ही प्रोसेस खूप स्लो असते पण कंटिन्युअस असते. ओके, नेक्स्ट बघणार आहे क्वेश्चन नंबर बी. व्हाय इज देअर अ शॉर्टेज ऑफ वॉटर इव्हन दो इट ऑक्युपाय अबाउट 71% ऑफ द अर्थ सरफेस. बघा, काय म्हटलंय आपल्याला की जे शॉर्टेज आहे पाण्याचं हे का आपल्याला दिसतं, आणि जर आपल्या पृथ्वीवरती जरी 71% पाणी आहे तरी पण आपल्याला शॉर्टेज, पाण्याची कमतरता का भासते. तर ॲन्सरमध्ये बघा, तर मुलांनो, आपल्याला हे जे क्वेश्चनचे ॲन्सर्स आहेत तुम्हाला दिलेले, हे थोडे तुम्हाला मोठे वाटत असतील, पण हे तुम्हाला समजून लर्न करायचे आहे. जेव्हा तुम्ही समजून लर्न करणार तेव्हा तुम्हाला हे ॲन्सर मोठे नाही, खूप छोटे वाटणार आणि लवकर तुमच्या लक्षात बसणार आहे. ओके, तर ॲन्सर बघा. दो 71% ऑफ द अर्थ सरफेस इज कव्हर्ड विथ द वॉटर, मोस्ट ऑफ दिस वॉटर इज नॉट युजफुल अँड पोटेबल. आपण बघितलेलंच आहे की पिण्यायोग्य पाणी म्हणजे पोटेबल वॉटर हे 0.3% आहे आपल्या पृथ्वीवरती, आणि जरी आपल्या पृथ्वीवरती 71% पाणी हे अवेलेबल असलं तरीही त्यामधील पोटेबल वॉटर हे आपल्याला काहीतरी उपयोगात पडते, कारण बाकी सर्व कोणतं वॉटर आहे, समुद्राचं. ठीक आहे, 97% ऑफ दिस वॉटर इज सॉल्टी वॉटर ऑफ द सी. म्हणजे जेवढं 71% पाणी आहे त्या 71% मधील 97 पाणी हे आपल्याला समुद्राचं पाणी दिसतं. दिस वॉटर कॅन नॉट बी यूज्ड फॉर ॲग्रिकल्चर ऑर फॉर ड्रिंकिंग, कुकिंग एक्सेट्रा. पण हे समुद्राचं पाणी आपण ॲग्रिकल्चर, शेती करण्यासाठी किंवा पिण्यासाठी किंवा कुकिंग, स्वयंपाक बनवण्यासाठी यूज करू शकत नाही, बिकॉज देर आर सॉल्टी. काय आहे ते, खारं पाणी आहे म्हणून. ड्यू टू ऑल दिस रिझन देअर इज ऑलवेज वॉटर शॉर्टेज इव्हन दो 71% ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाईड बाय वॉटर. म्हणून असं म्हटलेलं आहे की 71% पाणी जरी पृथ्वीवरती अवेलेबल असलं तरीही आपल्याला ते पिण्यायोग्य नाही. मग ते 71% पाणी कसं आपल्या उपयोगात पडते, आपण हे मागच्या क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे मी, आणि ते समजून घेतलेलं आहे आपण. ओके, तर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर सी. व्हॉट आर द व्हॅरियस कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर, राईट देअर युजेस. आता एअरमध्ये व्हॅरियस कॉन्स्टिट्युएंट कोणते आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्स्टिट्युएंट कोणते आहे एअरमध्ये, आणि आपल्याला त्याचे युजेस पण लिहायचे आहे. मग फर्स्ट आपण लिहिणार डिफरंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर. त्यामध्ये फर्स्ट आहे गॅसेस सच ॲज अ नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड. हे गॅसेस आपल्याला या हवेमध्ये प्रेझेंट दिसतात. नेक्स्ट पॉईंट आहे इनर्ट गॅसेस सच ॲज अ ऑर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन अँड झेनॉन. थर्ड पॉईंट आहे अदर इन्क्लुजन सच ॲज वॉटर वेपर, स्मोक, फॉग, सूट एक्सेट्रा. ओके, आणि नेक्स्ट आपण बघणार आहे युजेस ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर. म्हणजे ह्या कॉन्स्टिट्युएंट जे आहे एअरमध्ये त्यांचे काय काय युजेस असतात. तर नायट्रोजन गॅस काय युजेस आहे, नायट्रोजन हेल्प इन बिल्डिंग अ प्रोटीन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, सजीव प्राणी आहे, ते त्यांच्या बॉडीमध्ये नायट्रोजन कशासाठी यूज होतं, जे प्रोटीन बिल्ड्स करण्यासाठी, प्रोटीन बनवण्यासाठी. नेक्स्ट आहे ऑक्सिजन.
Oxygen is essential for respiration and also for combustion of all substances. ऑक्सिजन तुम्हा सर्वांना माहितीच आहे आपल्याला की रेस्पिरेशनसाठी यूज होतो, श्वासोच्छ्वास घेण्यासाठी यूज होतो आणि त्याचा नेक्स्ट यूज आहे कंबशन ऑफ ऑल सबस्टन्सेस. कुठेही काही आग लागली किंवा जळण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. थर्ड पॉईंट आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कशासाठी यूज होतो बघा. प्लांट नीड कार्बन डायऑक्साईड टू परफॉर्म फोटोसिंथेसिस. आता जे प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस होते, फोटोसिंथेसिस म्हणजे काय की त्यांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया प्लांटची, मग त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा यूज होतो, त्याशिवाय ते त्यांचं फोटोसिंथेसिस करू शकणार नाही. नेक्स्ट आहे ऑर्गन. ऑर्गन इज यूज्ड इन द इलेक्ट्रिक बल्ब. जे काही इलेक्ट्रिक बल्ब आहे त्यामध्ये ऑर्गन हा यूज होतो. नेक्स्ट बघूया डी. व्हाय आर एअर, वॉटर अँड लँड कन्सिडर्ड टू बी व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेस. जे एअर, वॉटर, लँड आहे हे सगळे नॅचरल रिसोर्सेस आहे. हे आपल्याला सर्व निसर्गापासून मिळतं. तर हे असं का कन्सिडर्स केलेलं आहे, व्हॅल्युएबल का म्हटलेलं आहे त्यांना, तर आन्सर बघा. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इसेन्शियल फॉर सस्टेनिंग लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीवरती जे पण काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ह्या 3 मेन घटकांशिवाय जगू शकणार नाहीत. ऑल द इसेन्शियल थिंग्स फॉर द सर्वायवल ऑब्टेन थ्रू एअर, वॉटर अँड लँड. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी, सर्वाईव्ह करण्यासाठी जे पण काही आवश्यक घटक लागतात ते आपल्याला ह्या 3 घटकांपासून, ह्या 3 फॅक्टर्सपासून आपल्याला ते मिळतात. ठीक आहे. नंतर बघा. देअरफॉर एअर, वॉटर अँड लँड आर कन्सिडर्ड टू बी व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेस. म्हणून आपल्याला म्हटलेलं आहे की एअर, वॉटर अँड लँड हे व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेस आहेत. ओके. आय होप तुम्हाला सर्व क्वेश्चनचे आन्सर्स हे व्यवस्थित अंडरस्टँड झालेले असणार आहेत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसणार आतापर्यंत नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे छान व्हिडिओ तुम्हाला मिळणार. ओके. चला आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.